स्वागत आहे तुमचं यूट्यूब फॅमिलीचं. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. काय चाललं आहे? तर मला एका चहा पाणी वगैरे तुमचा माझा पण चहा नाश्ता झालेला आहे आणि आली आहे आता कामावर मी. तर काल व्हिडिओ टाकायला नाही वेळ भेटला मला, थोडं टेन्शन माझ्या डोक्याला नेहमीच असतं. आता काय करायचं, त्याच्यामुळे मला वेळ नाही भेटला काल आणि माझी इच्छा पण नाही झाली व्हिडिओ टाकायला. तर मला चला आज सकाळी एक व्हिडिओ टाकावं. तर आणि कालपासून माझं डोकं खूप दुखतं आहे, म्हणजे लय त्रास होतो माझ्या डोक्यामध्ये विचार करून काय करावं काहीच कळत नाही. लय टेन्शन आहे, काय सांगायचं तुम्हाला, लय त्रास आहे, काय कसं बोलायचं. आता तसं झोपून कामावर यावं लागतं आहे, रात्रभर झोपून मला माझा एवढं डोक्याने मला एवढा त्रास झाला आहे. तर चला घेईन नंतर डोक्याची गोळी वगैरे, नाही तर मग दवाखान्यातच जावं लागेल. काय करायचं, एक ना एक टेन्शनच आहे मला, काय करू नये. तर जाते आता कामावर आले. पाऊस नाही आज, पावसाचे दिवस आहेत तर येणारच ना, कधी असतोय कधी नसतोय. आज नाही, आता एकदम दिवसभरात काय सांगता येत नाही, आलं तर येईल. त्याला लाईट बंद केली म्हणून इथं थोडं काळं दिसतं. काय करायचं. तर चला जाते कामावर आता, बोलते नंतर तुमच्याशी. चला काय चाललं म्हणलं, आपला राहिला व्हिडिओ पूर्ण करावा. टाकावा व्हिडिओ, मग नाही टाका त्याला उशीर होतो. मग तसंच राहून जातो व्हिडिओ टाकायचा. त्याच्यामुळे म्हटलं चला पूर्ण करावं. बसले इथं जरा 5 मिनटं. बाहेर मस्तपैकी ऊन पडले, आता पाऊस नाही. आणि छत्री विसरली आज, काही छत्री नाही आणली, काही नाही. मग जास्त पाऊस आला तर मग अवघड होईल. चला आज काही तब्येत वगैरे बरी नाही, म्हणजे 2 दिवसापासूनच घरी बळी वाटतं आहे, घडीत दुखतं आहे, म्हणजे असं झालं आहे. काय करावं काही समजत नाही मला. पण टेन्शन घेतलं ना तर मला सहन होत नाही टेन्शन लगेच, आणि जास्त डोक्याच्या वर गेलं का ते मग मला सहन होत नाही. म्हणजे सहन करायची ताकदच नाही आहे माझ्यात, ताकद माझी सगळी संपलेली आहे. टेन्शन घेऊन सगळं ताकद नाही आता सहन करायची. आणि बोलणारे जरा बंद करा बोलणे, चांगलं बोल नका, वाईट बोल नका, जबरदस्त पाहिजे. काम करता करता चक्कर येतात, उभं राहिलं तरी चक्कर येतात, बसले तरी चक्कर येतात. काय करावं काय सांगा. का परत डोळे चेक करून परत चष्मा बदलून घेऊ, काही समजा ना मला. का असं होत आहे, डोळे दुखते सारं, डोकं दुखतंय का माझं सगळं, बरंच वाटायला. कामं करू नाही वाटत, काम वगैरे ह्याची बी इच्छा नाही, तर नाही करू. काय करता काम, मोठ्याने बोलायला ताकद नाही मला. आपल्या भाऊ बहिणी ताचं जरा मोठ्याने बोला, मोठ्याने नाही मला बोलता येतं बरं का, पण बोलून नाही वाटत मला, ताकद नाही राहिली बाय बोलायला मोठ्याने. असं बोलता असं गप्प होऊन जायचं, आणि काय होतं आहे काही समजत नाही. बोलताच थांबते लगेच मध्येच असंच. काम नाही करू वाटत, काही नाही.
म्हटलं की आता यावंच लागतंय, करावंच लागतंय, काय करता. त्यात व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटत. व्हिडिओ काढले तर काम करावं लागतंय, त्याच्यातून वेळ काढून थोडाफार आपला टाकावं लागते व्हिडिओ. माझी तब्येत बरी असली ना तर मग मी काढते दिवसात एक दोन तरी माझे व्हिडिओ असतात. माहिती तुम्हाला, बघतात तुम्ही पण. असं डोक्याला टेन्शन असलं का मग मला व्हिडिओ काढू वाटत. टेन्शन देणारे चांगले मस्त मजेत राहतात, सुखात राहतात. दुसऱ्याला टेन्शन देऊन बाजूला व्हायचं असं असतं. दुसऱ्याला कसं टेन्शन द्यायचं, बाबा हे त्यांना कळून चुकलेलं आहे, कसा त्रास द्यायचा, कसं काय करायचं. समोर येऊन नाही पण कोणाच्या हाती कोणाचं म्हणजे असं परस्पर आता त्यांना आयडिया येऊन गेलेल्या आहेत. कसं त्यांच्यापर्यंत काही गोष्टी पोचतात बाबा, असं त्यांना आयडिया आहेच नाही. तर समोरासमोर येऊन या म्हणा, समोरासमोर बोला आणि हिंमत ठेवा, खरं सहन करायची. समोर येऊन बोलायचं. चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मला बोलू वाटत नाही, काही नाही. टाकेन आता दुसरा व्हिडिओ, त्याच्यामध्ये बोलन. चला बाय बाय.